गुड ठीक. इव्हनिंग ऑल. आय एम डॉक्टर शुभांगी जावळे. मी केशवनगर पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते. रिगेन फिजिओथेरपी क्लिनिक नाव आहे माझ्या क्लिनिकचं. स्टार्ट इथून करते की फर्स्ट आपल्याकडे जेव्हा पेशंट्स येतात आफ्टर ऑपरेशन, पोस्ट ऑपरेटिव्ह मी स्टार्ट करते की ऑर्थोपेडिक वाल्यांकडे एक प्रोसिजर असते. इथून कट करा, हे कट करा, इथे इन्सिजन करा, ऑपरेशन करा, इथून एंड तिथं करा. हे सगळ्यांकडे प्रोसिजर असतं, पण फिजिओकडे हे ॲसच नव्हतं Correct. आजपर्यंत. Correct. ते तुम्ही स्टँडर्डायझेशन जे करून दिलं, इट इज व्हेरी नाईस. Correct. आणि ते खूप ॲप्रिशिएट करते सर आणि मॅमनी. कारण की इट वॉज सो परफेक्ट की स्लो जायचं. इट्स नॉट दॅट की हरी तुम्हाला 4 दिवसात पेशंटला ठीक नाही करायचंय. Correct. तो जेवढा स्लो जाईल, स्टेडी जाईल, इट्स गुड फॉर देम. इट्स परमनंट ट्रीटमेंट. Correct. हे मी खूप लर्न केलं ह्या आपल्या सेशन्समध्ये सर. Wow. आणि सेकंड म्हणजे मला म्हणायचं की माइंडसेट. तुम्ही आता जे म्हटलं माइंडसेट. माझं माइंडसेट हेच होतं की नाही, पेशंट म्हणतोय ऑर्थोपेडिक म्हणतोय 7 दिवसात ट्रीटमेंट ठीक व्हायला पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे. पण जेव्हा आपले सेशन्स मी लर्न केले किंवा शिकले आपल्या सेशन्समध्ये, इट वॉज रॉंग. की ऑर्थोपेडिक म्हणतोय पेन 7 दिवसात जाईल, पण त्याच्या पुढे काय? ते सस्टेन कसं करायचं? रिकरंट जे ट्रीटमेंट आपण रिकरंट पेन घेऊन येतात पेशंट आपल्याकडे युजुअली, की ते कसं क्युअर करायचं? इट इज नॉट 7 डेजमध्ये एक्सरसाइज पण देऊन द्या, पेन पण कमी करा. इट वॉज व्हेरी रॉंग. हे मी आपल्या सेशनमध्ये खूप व्यवस्थित शिकले. त्याचं तुम्ही आणि सेकंड म्हटलं की पॅकेज, की हाऊ टू मॅनेज ऑल द पॅकेजेस. हे आधी मला अजिबात जमत नव्हतं. आणि आय वॉज इन फिअर की नाही ऑर्थोपेडिक म्हणेल की अरे ही अशी काय करते, हिला आपण पेशंट रेफर करते, ही लेंदी करते त्या पेशंटला. पेशंटला कन्व्हिन्स कसं करायचं, तुमचे जे कॉल्स मी ऐकले ना मॅम, इट वॉज व्हेरी नाईस. की नाही पेशंटला काय सांगायचं एक्झॅक्टली, की तू का ट्रीटमेंट घेणार आहे फिजिओथेरपीची. दॅट वॉज व्हेरी नाईस. आणि त्याच्याने मी शिकली आणि त्याच्यामुळे पेशंट आता सस्टेन आहेत की नाही मॅडम तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. नाव वी आर डुईंग इट व्हेरी नाईसली. म्हणजे हे खूप डिफरन्स फील झाला. आणि त्याच्या थ्रू पेशंट्स पण रेफर होऊ लागलेत माझ्याकडे. नाही ही व्यवस्थित करते, स्लो करते, पण सस्टेन आहे. आमचा आता परत पेन नाही आलेला आहे म्हणून. Right. Right. ओके. आणि अजून एक मला सांगायचं की एम्प्लॉयमेंट जे आपण शिकलो मॅम, तुम्ही सांगितलं की हे रूल्स असले पाहिजे. सरांनी सांगितलं हे आपले फॉर्म्स आहेत, हे त्यांच्याकडनं फिल करून. हे कोणी आजपर्यंत सांगितलेले नव्हते. की आपण त्या आणि एम्प्लॉईला कसं सस्टेन करायचं आपल्याकडे, किंवा त्याला काय आपण इन्सेंटिव्ह देऊ शकतो किंवा नाही, व्हॉटएव्हर इट इज. ते सगळं तुम्ही जे व्यवस्थित सांगितलं ना, ते मी आता माझ्या एम्प्लॉईला मी सांगितलं ना, शी वॉज सो हॅपी. मॅम हे किती सिस्टमॅटिक आहे म्हटलं, हे मी शिकली म्हटलं. इट वॉज व्हेरी नाईस. थँक यू सो मच. Good. Good. गुड गुड. आणि तेच महत्वाचं आहे. सी रॅदर दॅन स्लो. मी नेहमीच म्हणते ना, 9 महिन्यात बाळाला पण वेळ घ्यावा लागतो ना. गडबड करून बाहेर येस. येत नाही. दॅट इज व्हॉट इज अजिबात नाही. सायन्सच असं आहे की वी नीड टू फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू रिस्पेक्ट द सायन्स. वी नीड टू रिस्पेक्ट द ह्युमन बॉडी. सो ह्युमन बॉडी इटसेल्फ टेक्स टाइम. जो आपण म्हणतो ना शॉर्टकट किंवा शॉर्ट टर्म, तो रिकव्हरी नसतेच, तो जस्ट रिलीफ आहे. सो येस. वी आर फोकसिंग ऑन द रिकव्हरी. सो ऑब्विसली रिकव्हरी स्ट्रेंथ ग्रेड शिकलो 1 to 10, 1 to 5 ग्रेड. बट आज 1 केला, उद्या 2, परवा 3 आणि परवा 5. फक्त हे पुस्तकातच होऊ शकतं, रिअल लाईफ मध्ये होणं शक्यच नाहीये. नाही होत मॅम तेच. आणि तुम्ही जे म्हटलं ना शक्यच 20 नाहीये. 21 सेशन्स जे असतात, ते एक्झॅक्टली पेशंट नाही करत फॉलो. त्यांच्या अकॉर्डिंगच आपल्याला स्लोली करावे लागतात ते. तेच तर पीबीपीए प्रोटोकॉल इज नॉट कॅलेंडर वाईज 30 डेज. तो 30 डेज कम्प्लीट करण्यासाठी कोणाला मोर दॅन 1.5 मंथ लागतो, कोणाला 2 मंथ, 6 मंथ, इवन इयर ऑल्सो. न्यूरो केस येस असेल मॅम. किंवा दॅट इज व्हॉट, तो काय कंडिशन घेऊन येतो, ऍट व्हॉट स्टेट और ऍट व्हॉट लेवल द पेशंट कम्स, तिथून त्याला पुढे न्यायचंय आणि कम्प्लीट ऑप्टिमलला न्यायचंय. सो ऑब्विसली दॅट इज व्हॉट ऍक्च्युली इट इज डेफिनेटली टाइम टेकिंग ऑल्सो. Right. See, the first point that you said, okay, ortho has these procedures, right? And physio doesn't have the procedure. This is what we are talking about the standardization, right? आता पण जे आलेलं आहे ना युनिफॉर्मिटी इन सिलेबस, ठीक आहे, वेदर दॅट इज गोइंग टू बी कन्वर्टेड इन टू अन युनिफॉर्मिटी इन अप्लिकेशन. आर यू गेटिंग इट? आता फक्त मला सांग की यू हॅव वन प्रोसिजर अँड अदर स्टेट हॅव अनदर प्रोसिजर. तर राईट. ठीक आहे ना, तर युनिफॉर्मिटी नसणार. बट नाऊ लेट्स से entire India is going to have one uniformity now in terms of an syllabus as such. But
ते सेम काइंड ऑफ ट्रीटमेंट लेवलमध्ये ॲप्लिकेशनमध्ये होणार का? आजपर्यंत आहेच ना तसं बघितलं गेलं तर यू हॅव अ सर्टन लेवल ऑफ दिस थिंग्स ओके. इवन फॉर यू ऑल्सो यू आर गिव्हिंग 3 days or 5 days ऑफ अ ट्रीटमेंट. जर आता तुम्ही सगळं करून पण सगळं इंडिया 3 or 5 days ऑफ अ ट्रीटमेंट देणार, तर इज इट गोइंग टू बी हेल्पफुल? Right. So, that's the reason, okay, when I'm talking about standardization, standardization is this, okay, in terms of a treatment, okay, wherein, you go to any physiopreneur, okay, everybody is going to prescribe you based on that duration that, you have learned Yes. in that week Yes. 9, Five right? Okay, parameters. whether it is 1 week or whether it is a 2 weeks or 1 month or a 3 months or a 1 year or whatever, okay, so based on that, okay, you are going to be prescribing the duration. हाच मिसिंग आहे because treatment plan itself is not there. That's the reason it's very very essential that the problem is not with the patient. Okay, physios have always been passing that blame on patients. It depends on patient. It depends. It cannot be depend on patients. When it is not depend, when the same patient is accepting all other medical approaches, okay, as per medical prescription, why he is not accepting your these things, or why is not following, rather not accepting, Right. following, because you are not Hmm. asking him to follow a certain procedure, right? So that itself was missing, right? Now you guys have that, and make use of that fully, right? That's one. And secondly, you mentioned about slow. It's not slow, it's a progressive. Yes. Right? So, Progressive. slow is what? Slow becomes an intentional. That word becomes an intentional. You want to earn more, so that is the reason you are going slow. तर ऍक्च्युअली ह्याच्यात मी एक ऍड करते, सॉरी डिस्टर्ब करते. ते म्हणतात की तिच्याकडे स्लो इन द सेन्स की ती व्यवस्थित घेते, की असं नाही की स्पीड मध्ये कर आणि जा, असं नाही. इट वॉज इन दॅट टर्म. But Time. correct it, हा because हा okay, one patient will tell other, then they'll tell another, then they'll tell another, हा right? So you need to correct because words Words itself are are- medicines, right? येस. So it is a progressive treatment. ठीक आहे ना? जेव्हा हे करणार त्याच्यानंतर तुम्ही हे करू शकता, जेव्हा तुम्ही हे करणार त्याच्यानंतर हे करू शकतात. ओके, स्पीड मीन्स व्हॉट? होऊ दे नाही होऊ दे करायला सांग, होऊ दे नाही होऊ दे करायला सांग. That is not the way. Slow from your point of view, that is what actually with the right intention and with right attention to the patient. येस. 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 Right? लक्ष देऊन प्रॉपर Yes. करून हा घेतलं. Slow has got a very different meanings also, right? It could mean a laziness also, or it could mean ओके. even that's what I mentioned about the intentional. Okay, क्रिकेट मध्ये हा ओव्हर स्लो झाला म्हणजे काय? Right? You are taking time, and that time ओके. customer is paying you, right? So and moreover you are achieving certain parameters, right? तो इनिशियल मध्ये तू पेन लेवल, पेनच्या स्केल्स हे करते आहे, अचीव करते आहे, देन फ्लेक्सिबिलिटी अचीव करते आहे, देन स्ट्रेंथ गेन करते आहे, देन पॅरामीटर आपण achieve करतो. युअर न्यूरोमस्क्युलर येस. कोऑर्डिनेशन असेल, कार्डिओमस्क्युलर एंड्युरन्स असेल, डिपेंडिंग ऑन द केस एज सच. सो फॉर अचिव्हिंग इट इट इज टेकिंग टाइम, अँड इट्स अ बॉडी. तर त्यांच्या फक्त असं तू यू कॅन गिव्ह द एक्झाम्पल. सो let's say you want to become fitter or these things. So for to become fit, will you join a gym for some 1 week or 2 weeks? Possible आहे का? नाही. It has to be consistent, right? The कन्सिस्टंट. see, even though you want to do it, but body has to give you that साथ. बॉडी साथ नाही दिलं तुला तर तू कसं करणार? Similarly, here also these are the physical parameters that are getting improved. So it is not an येस. overnight process. So you are improving, of course, it is a more of a feel and not something that is visible. म्हणजे आता माझा वेट किती आहे बाबा? 60 kg आहे. आता माझं 55 झालं. इट इज समथिंग विजिबल. बट स्ट्रेंथ डेव्हलप झाला. किती झालं? You have no real of these things, but yes, feel the way of feeling, okay, over entire day. Endurance कसं वाढलं, But right? for calibration, there are instruments also Instrument, available. but patient कडे कुठं असणार ना एवढा, Hmm. right? राईट. So you must make them understand that these are the parameters that require to be
improved, and for that improvement your body takes this thing time, for which I Time. have to give that time. You are Yes. getting it? I have to give. मला तर इच्छा आहे की ओव्हरनाईट कर, म्हणजे ओव्हरनाईट इट हॅज टू बी इम्प्रूव्ड, बट इज इट पॉसिबल? नाही. That is not possible. So that is the reason it's a progressive, right? सो नेक्स्ट Yes. टाइम तू पण असा वर्ड Correct. नको यूज करू. प्लस तुला जेव्हा म्हणतात म्हणजे इट इज आउट ऑफ युअर धिस थिंग अप्रिसिएशन, बट मेक देम करेक्ट ऑल्सो की स्लोचा अर्थ It is progressive. हा, सो दॅट दे विल Yes. ऑल्सो अंडरस्टँड इन फार बेटर वे. And it is not package, it is course. ट्रीटमेंट. Course. Treatment course. Okay, when you say treatment course of a 30 days, then it is being taken seriously in terms of an treatment duration, not Okay. package. Okay, Okay. I don't think I've used the word package over there, but नाही. generally people have used it in a package or just to make it bad. Okay, package म्हणून सांगतात, but it is a treatment course. ठीक आहे. And one more thing I want to add. So now you mentioned that people who have joined, they are telling you that you are more disciplined, right? आता एवढं हो. कसं छान डिसाइड केलेलं आहे, right? See, especially the people who have the job oriented mindset, right? Employee oriented mindset, right? They need a clarity in life. Since they don't have the clarity, so that's the reason they join as an employee. जर त्याला क्लॅरिटी असेल ना, तर नो एम्प्लॉई इज गोइंग टू बिकम एन एम्प्लॉई, ही बिकम्स एन एम्प्लॉयर. बिकॉज एम्प्लॉयर does have the clarities. Employees want to learn that clarity and they want to work in an environment of a clarity. कळतोय तुला? राईट? फॉर एव्हरीथिंग, राईट फ्रॉम देअर फ्रेम, की अपॉइंटमेंट लेटर्स मध्ये जे सगळं आहे, राईट? अँड हाऊ इट नीड्स टू बी वर्कड, की सगळं म्हणजे असेसमेंट कसं करायला पाहिजे, डायग्नोसिस, ट्रीटमेंट कसं, हे कसं, प्राइसिंग कसं, सगळं जेव्हा क्लॅरिटी असणार ना, देन their learning curve is like this. Then they are going to learn the clarity. Okay, everything is clear. Everything is in black and white. Written मध्ये आहे. Okay, so that shows you are not biased towards a certain employee, right? तुझे एक कडे फेवरिझम नसणार. You have performed. This is your this thing. You have not performed. Demote. I mean, Yes. promotion or demotion जे काय असेल, किंवा increment or Yes. decrement or not increment, right? So clarity attracts them to get retained. आता जेव्हा ते तुला सोडून कुठंतरी जाणार ना, when they don't seek that clarity, ते वर्क करूच नाही शकतात. अंडरस्टँड? इवन जेव्हा ते Yes. इंटरव्ह्यू पण देणार ना, तेव्हाच ते समजून घेतात की यार, द एन्व्हायरमेंट दॅट आय एम वर्किंग इन अँड द एन्व्हायरमेंट दॅट आय एम प्लॅनिंग टू गो, ओके, हिअर इज गोइंग टू बी अ मेस. So better not do it, not venture into it, right? What we are trying to say here, or for that matter anyone here, is तुझ्याकडे जेव्हा फिजिओ सोडणार ना, they should be able to open their own clinic. Give them True. that dream and help them achieve it. Then they don't leave you, right? Give them the dream of becoming an employer. जेव्हा तू इथून सोडून जाणार ना, तर स्वतःचा क्लिनिक ओपन करायला पाहिजे, रादर दॅन गोइंग फॉर अनदर एम्प्लॉई, अनदर जॉब. When you give them this dream and help them to achieve that, then you will be able to even retain them for a longer. 2 to 3 years minimum if they do properly, your motive will also solve, their motive will also solve, and definitely as an employee ते कधी ना कधी सोडणारच. बट एक प्रॉपर हे केलं तर you also get a time to grow, you Right. also have a time to open another clinic, and they also going to learn everything in a great detail. शिकव त्यांना पण, Yes. okay, give them a learning on a day-to-day basis, right? Not everything Yes. at a time. ठीक आहे? So Yes. ongoing learning त्याच्या, so that see, there is a difference between a job and a career, right? Career building is important, not the job. Job काय असतो, 9 to 5, 5 to 9, संपलं. Okay, you are nothing to me, I am nothing to you after that, these things. But career असं असतो की it is they are going to learn, okay, to build their career, and from there is no looking back.
Okay, they always go towards these things. Otherwise, you will lose them early, right? So help them progress in their career so that you will also be able to retain them. Okay. So Yes. good. Yes, sir. And one more thing, I have read every review of yours. Okay, they are good. They are absolutely. They have made my day lot of my days as such, because it's a long course, and there are lot of reviews that have been put by you. Okay, that's what we encourage in the beginning. Okay, see, it's very very clear. Okay, when you give, you get. Understand that, right? Yes. You build a relationship by giving something, not by only taking. है ना? मला दे, मला दे, मला दे, मला दे, मला दे. You don't build a relationship. You must be able to build an abundance mindset of giving. When you give, you attract. Yes. Whether it is a personal life or a professional life, right? Start giving so that you'll be also getting, right? And of course, it's a rule of karma itself. Okay, the whatever you give, and it does come back in abundance as such, right? So that's the reason. Thank you so much for even sharing those reviews. Okay, and one last question for you. Okay, so what's your advice to physiotherapists? तर आत्ताचे जे नवीन जनरेशन येतंय पासआउट वाले, त्यांनी नक्की हा आधी कोर्स करावा आणि मग कुठेतरी जॉईन व्हावं. ही तर माझी खूप आधीपासूनची इच्छा आहे. कारण की आता जे इतक्या वर्षांमध्ये मी नाही शिकले ते आत्ता शिकलीये. आणि आत्ता आम्ही प्रोग्रेस करतोय. त्यांनी जर पासआउट झाल्यावर शिकले ना, त्यांचा आत्तापासूनच बेस पक्का होईल. मेन हे आहे. सो दे हॅव टू डू दिस जॉब आणि फॉर लर्निंग. हे कॉलेजमध्ये जसं तुम्ही म्हटले ना सर, What about the people who have been suffering? They should not be doing it. दे हॅव टू डू. त्यांना जास्त स्टँडर्डायझेशन काय आहे आपल्या फिजिओथेरपीमध्ये हे कळायलाच पाहिजे. सो दे ऑल हॅव टू डू सर. Good, good, good. So it is definitely going to be helpful for both Yes. freshers and these things. Only thing is, for freshers, they are not going to waste any more time. Okay, and for people who have an experiences, okay, though it could be passive number of years of experiences as such, but they are not going to lose any more time. Okay, and Yes. now they should be building the next generation physiotherapist only when they'll build, when they know everything, when they have the clarity. Know everything. Right. So good, good. Thank you, Shubhangi, for sharing your experience. Thank you, sir. Thank you, ma'am. Thank you Thank so much.